मित्रांनो नमस्कार. अर्थमंथनच्या 19 तारखेच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज बैल अक्षरशः उधळलेला आहे. एक जबरदस्त मार्केटमध्ये तेजी आपण बघितली. एक गोष्ट मी गेल्या काही दिवसांपासून इन्व्हेस्टर्स जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जी जोडतोय ना, ती एक्झॅक्टली काम करताना दिसत आहे. मी सर्वांना सांगतोय, गुंतवणूकदार जो असतो ना मित्रांनो, हा एखाद्या शेतकऱ्यासारखा असतो. तो एखाद्या शेतकऱ्यासारखा असतो. तो बी पेरतो, त्याची मशागत करतो आणि ते काढणीला येईपर्यंत त्याची वाट बघतो आणि नंतर त्याचं पीक घेतो आणि नंतर चांगला भाव मिळाला तर बाजारात विकतो. तोपर्यंत स्वतःकडे साठवून पण ठेवतो. प्रॉब्लेम असा झालेला आहे, की गुंतवणूक करणारे भरपूर सारे लोक ती ज्वारी जी आहे ना, ती शेतकऱ्यासाठी पिकवायचं ते तितकं त्यांच्याकडे ते जे आपण म्हणतो ना, की धीरच नाहीये. ते लाह्यासारखं तडतड 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 फुटून लगेच तयार झालं पाहिजे, पण त्या लाह्या बनण्यासाठी ती जी ज्वारी पेरून मशागत करून तिथपर्यंत आणावी लागते. ते शेतकऱ्याचा जो रोल आहे ना, तो एका गुंतवणूकदाराचा रोल आहे. हे आपल्याला जरा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते उताळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग जसं म्हणतात ना, तो जो प्रकार आहे तो गुंतवणुकीत चालत नाही. तो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कामाचा आहे, तो स्पेक्युलेशन मध्ये कामाचा आहे, तो सट्ट्यामध्ये कामाचा आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की इकडे पण आपलं एवढं उतावळेत आपण की विचारता सोय नाही. आज कितीतरी लोक असे असतील की ज्यांनी सकाळी मस्त पैसे बनवले, दुपारपर्यंत थोडे गायब झाले आणि मार्केट बंद होईपर्यंत सगळे गायब झाले. स्वाहा. घरी ब्रोकरेज वगैरे सुद्धा, ब्रोकरेज पण महाग असो, अशी पण परिस्थिती आहे. तर थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे की आपलं कुठं चुकायला लागलेलं आहे, काय व्हायला लागलेलं आहे. आणि मित्रांनो, त्याच्यासाठीच मी जे माझं ज्ञान यज्ञ म्हणून मी ज्याला म्हणतो, ज्ञान यज्ञ चालवतोय, त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी याच दृष्टिकोनातून जोडतो. पण आता तुर्तास तरी आज सगळ्यात पहिले लेवल्सला लक्षात घेऊयात की काय काय लेवल्स आपल्या लक्षात ठेवायच्यात आणि काही गोष्टी आपला हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत अपडेट होतात. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मग ते सुद्धा मी याच्यामध्ये जोडेल. तर काही काही गोष्टी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिले मी लेवल्स तुमच्या समोर मांडतो की आपल्याला कोणकोणत्या लेवल्सवरती उद्याच्या दृष्टिकोनात लक्षात ठेवायचंय. थोडंसं काय ना, काही गोष्टी पॉझिटिव्ह घडल्यात, त्याच्यामुळे वरच्या बाजूला जिथे आता 22,834 वरती निफ्टीनं क्लोजिंग दिली आहे, सगळ्यात पहिले जो रेझिस्टन्स असणार आहे तो 22,870चा, आपण याला R1 म्हणूया, रेझिस्टन्स 1. त्याच्यानंतर 22,930 हा R2 असणार आहे आणि 22,970 हा असणार आहे R3, मतलब रेझिस्टन्स 3. हे निफ्टीच्या बाबतीमध्ये हे झाले रेझिस्टन्स. आता सपोर्टचा जर आपण विचार केला तर सगळ्यात पहिले जो खालच्या बाजूला निफ्टीसाठी सपोर्ट बनेल तो आहे 22,780 S1. त्याच्यानंतर 22,720 हा S2 आणि 22,650 हा S3. हे निफ्टीसाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मिड कॅपचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर आज एक चांगली रॅली, चांगली मुवमेंट मिड कॅपमध्ये मिळाली आहे. तर मिड कॅपसाठी सगळ्यात पहिले R1चा जर आपण विचार केला, रेझिस्टन्स 1 मिड कॅपच्या दृष्टिकोनातनं, तर 49,620 हा R1, 49,750 R2 आणि 49,850 हा R3 लक्षात ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त जर आपण सपोर्टचा विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले 49,400 हा S1, 49,270 S2 आणि 49,150 हा S3 लक्षात ठेवायचा मिड कॅपसाठी. स्मॉल कॅपचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर 15,374 वरती क्लोजिंग आहे. तर 15,450 हा R1, 15,530 हा R2 आणि 15,570 हा R3. हे झालं स्मॉल कॅपसाठी. रेझिस्टन्स आणि सपोर्टचा जर विचार करायला गेलं तर याच्यामध्ये 15,320 हा S1, 15,250 S2 आणि 15,000
150 हा S3 या पद्धतीने लक्षात ठेवायचं. खूप चांगली रॅली अक्रॉस द सेगमेंट आज झाली आहे आणि काही गोष्टी ज्या महत्वाच्या घडल्या ज्या उद्याच्या दृष्टिकोनातून खूप गरजेच्या आहेत त्याच्यावरती मी येतो. हे रेझिस्टन्स आणि सपोर्ट उद्यासाठी लक्षात ठेवा. ओव्हरऑल निफ्टीचा जर आपण विचार केला तर मित्रांनो काही गोष्टी बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहेत आणि आपण ज्या लेवलवरती सध्या आहोत या लेवलवरती रेझिस्टन्स आहे हे लक्षात ठेवा. 22,850 एक चांगला रेझिस्टन्स आहे. पण एक खूप चांगली गोष्ट जी घडली आहे ना ती आज घडली आहे मित्रांनो ही, आणि ती आहे FIIच्या बाबतीमध्ये. मी हिंदी व्हिडिओमध्ये सुद्धा बोललोय. FIIनं आज अक्रॉस द बोर्ड खरेदी केली आहे. FIIने पण खरेदी केली, DIIनं पण खरेदी केली आहे. असं क्वचितच पाहायला मिळतं. खूप जास्त खरेदी नाही आहे. लक्षात घ्या, मी एक गोष्ट याच्यामध्ये हिंदी व्हिडिओमध्ये जोडली होती. ही जी खरेदी आहे ना, आता तुम्ही लक्षात घ्या कालचाच आकडा 4,488 कोटीचा आहे. पण आज चांगलं काय, कारण यांनी मी तुम्हाला सांगतो इंडेक्स फ्युचर आणि कॅश या दोन्ही सेगमेंटमध्ये चांगली खरेदारी केली. यांची चांगली खरेदी आहे. तर हे मार्केटसाठी खूप चांगलं आहे. आणि जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. उगाच प्रत्येक याच्यामध्ये चूक काढण्यामध्ये काही अर्थ नाहीये. आलं लक्षात. आपला चष्मा एकदम क्लिअर चष्मा लावलेला आपण उगाच काहीतरी चुका काढत बसायचा हा काही मुद्दा नाहीये. आज चांगलं झालंय. हा जो डेटा आहे खूप गरजेचा आहे आणि खूप चांगला आहे. हा आता उद्या हा कंटिन्यू होणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की काय हे उद्या टिकेल ह्याची शक्यता बऱ्यापैकी आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की ग्लोबल मार्केटमध्ये है ना, म्हणजे जसं नेमकं काहीतरी कुठेतरी ठुसकी सुटली आणि फार सगळी वातावरण बिघडून गेलं. सध्या डाव आणि नॅसडॅक प्रॉब्लेमॅटिक है ना, हे मराठी व्हिडिओमध्ये जोडू शकतो. खूप चांगली गोष्ट आहे. आता सध्या जर आपण बघितलं ना तर ग्लोबलमध्ये मी तुम्हाला सांगतो सध्या नॅसडॅक एक म्हणजे जवळपास 2.25% निगेटिव्ह, 300 पॉईंट आणि 200 पॉईंट जवळपास डाव निगेटिव्ह आहे. आता हा आकडा असाच जर राहिला तर याचा अर्थ काहीतरी घोळ झाला है ना. ते जसं म्हणतात ते एकदम ज्याला काय म्हणता येईल उगाच काहीतरी प्रॉब्लेम उद्याच्या दृष्टिकोनातनं हा दिसायला सुरुवात झालेली आहे. हे जर असंच राहिलं तर भैया कहाँ गए तो कहीं नहीं, क्या लाए तो कुछ भी नहीं, ही हालत आपली होऊ शकते. हे लक्षात ठेवा. कारण काय ना या मार्केटमध्ये हे सेल ऑन राईज वाला मार्केट आहे. इथे प्रत्येक वरच्या लेवलवरती मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टर्सला आपला आपला मार्क सोडून द्यायचा आहे. आता त्याच्यात काय ना आपल्यासारखेच आपण असतो की भैया आपण न वरच्या लेवलवर विकतो न खालच्या लेवलवर खरेदी करतो. आपण वरच्या लेवलवर विक्री करतो, खालच्या लेवलवर खरेदी करतो. असं नाही करत. आपण वरच्या लेवलवर विकतो, खालच्या लेवलवर विकतो. आपली परिस्थिती बिकटच आहे. ठीक आहे. नाही वरच्या लेवलवर आपली खरेदी असते. हे असं सगळं उलटं चालतं. त्याच्यामुळे थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. लेवल्सवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हे मार्केट असं आहे की इथे प्रॉफिट बुकिंग पण होऊ शकते. त्याच्यामुळे लक्ष ठेवा. सध्याची परिस्थिती परत एकदा बिकट होत चाललेली आहे. ग्लोबल मार्केट जरा साथ करत नाहीये. बाकी सगळ्या गोष्टी ठीकठाक आहेत. तर एका चांगल्या लेवलवरती आपण आलेलो आहोत. सध्या आपण ऍटलिस्ट आजचा आनंद तेवढा तरी आपण घेऊन जाऊया सोबत. उद्याचं उद्या बघूयात. लेवलसाठी टेलिग्रामवरती मी तुमच्यासोबत आहेच. आजचा व्हिडिओ हे अनालिसिस कसं वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि मित्रांनो मी रिक्वेस्ट करतोय मराठीमध्ये हा प्रयत्न मी केवळ आपल्या मराठी माणसासाठी करतोय. तर जितक्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवता येईल ना पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात. धन्यवाद.